आज बोलणार आहोत प्रणव सखदेव या तरुण लेखक, अनुवादक आणि कवीशी. मराठीतल्या मान्यवर प्रकाशन संस्थांशी तो लेखक, संपादक आणि अनुवादक म्हणून संलग्न आहे. त्याच्या कथा आणि कविता नियत व अनियतकालिकांमधून प्रकाशित होतात. भाषा सल्लागार समितीचा तो सदस्य आहे. साहित्य अकादमी दिल्लीचा युवा पुरस्कार, मुंबई साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिकचा वा वर्टी कथालेखक पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी यांचा आशाताई सौंदत्तीकर सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, संवाद नाशिक संस्थेचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रह चैत्र संवाद पुरस्कार आणि सार्वजनिक वाचनालय कल्याण यांचा दिबा मोकाशी कथा हे पुरस्कार त्याला मिळाले आहेत. आणि नुकताच पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. ची. केळकर पुरस्कार त्याला जाहीर झाला आहे. अभिनंदन प्रणव. धन्यवाद. शो मध्ये तुझे स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रणव, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे दिली जाणारी 2015-16 ची अभ्यासकृती तुला मिळाली, त्याबद्दल सांग ना. म्हणजे ती अभ्यासवृत्ती जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रांपेक्षा साहित्यात काम करणाऱ्या लोकांसाठी ती दिली जाते. पण त्याच्यात त्यांनी वेगवेगळे क्रायटेरियाज त्यांचे असतात की एकतर सर्जनशील लेखनाला ती दिली जाते किंवा तुम्हाला काही संशोधनात्मक काम करायचं असेल तर त्यासाठी दिली जाते. मला ऍक्च्युली एक ग्रंथ इझाबेल विल्करसन नावाच्या लेखिका आहेत, त्यांचा द वॉर्मथ ऑफ द अदर सन्स नावाचा ग्रंथ आहे. त्याला पुलित्झर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तर तो मला मराठीत आणायचा होता, अनुवाद करायचा होता. तर त्यासाठी मला ती फेलोशिप मिळाली. तो त्या ग्रंथ मला करावाच, म्हणजे तो मराठीत आणावा याचं कारण असं वाटलं. याचं कारण असं की बेसिकली त्याच्यामध्ये एक साधारण दुसरं महायुद्ध म्हणजे 1945 पहिलं महायुद्ध ते 1915 ते 1970 हा जो काही काळ आहे, या काळामध्ये US मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जे कृष्णवर्णियांचं स्थलांतर झालं, त्या स्थलांतराचा वेध त्या ग्रंथामध्ये घेतला. म्हणजे मोठा पुस्तक आहे ते, साधारणतः 750-750 पानांचं पुस्तक आहे. तर पण तो करताना म्हणजे संशोधनात्मक नॉन फिक्शन ग्रंथ आहे तो, पण लेखिकेनं खूप वेगळ्या पद्धतीनं त्याची रचना केली. म्हणजे तिने एक साधारण 1200-1300 कृष्णवर्णीय जे स्थलांतरित आहेत त्यांच्याशी ती जाऊन स्वतः बोलली, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्याच्यातली 3 मेन कॅरेक्टर्स घेऊन त्यांचा अख्खा जीवन प्रवास त्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. आणि हा सगळा जो प्रवास आहे तो मला असं वाटतं की खूप आपल्या इकडचं जे स्थलांतर आहे पोटापाण्यासाठी होत असलेलं किंवा आपल्या इकडची जी दलित चळवळ आहे त्याच्याशी खूप पॅरलल जाणारं ते सगळं कथन आहे, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की हे मराठीमध्ये कुठेतरी रिलेट होणार आहे आपल्या सगळ्या सांस्कृतिक किंवा साहित्यिक घडामोडींना, म्हणून मला ते एकतर मराठीत करावं असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे कदाचित असं होईल की या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन कोणीतरी भारतातलं किंवा अगदी महाराष्ट्रातल्या स्थलांतराबद्दल सुद्धा असा एखादा ग्रंथ निर्माण करू शकतो संशोधनात्मक काम करून. अशा प्रकारे मी तो म्हणजे मला तो आणावासा वाटला पहिल्यांदा. त्याचं काम चालू आहे, म्हणजे तो लवकरच प्रकाशित सुद्धा होईल. त्याचं अनुवादाचे हक्क आणि याच्या संदर्भातलं काम सुद्धा झालेलं आहे. तर तो लवकरच प्रकाशित सुद्धा होईल. तो मराठीमध्ये सुद्धा साधारण 700-750 पानांचा तो ग्रंथ होईल मोठा. पण खूप इंटरेस्टिंग त्याचं नॅरेशन जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे ते फिक्शन आहे का नॉन फिक्शन आहे अशा आदलं मधलं कुठेतरी ते पुस्तक आहे. त्यामुळे मला ते खूप पहिल्यांदा इच्छा झाली की हे मराठीत आपण केलं पाहिजे. किती छान. 2021 साली साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला तुला, काळे करडे स्ट्रोक्स या तुझ्या कादंबरीसाठी. हो, त्याबद्दल तुझं अभिनंदन. धन्यवाद. तर यामध्ये युवक केंद्रस्थानी आहे, बरोबर? हो हो. आणि त्याचं नाव काळे करडे स्ट्रोक्स या दोन्ही बद्दल आम्हाला सांग. नक्कीच. काळे करडे स्ट्रोक्स हे जे त्याचं म्हणजे मला स्वतःला जेव्हा मी ती कादंबरी वेगवेगळ्या गोष्टीं म्हणजे त्याचं जे कथाबीज आहे ते वेगवेगळ्या कारणांनी सुचलं.
पहिल्यांदा म्हणजे मला जी रामायणातली आपली आपण एक कथा ऐकली आहे, म्हणजे त्याच्यात ते रामायण कसं सुचलं असं म्हणतात. तर त्याची कथा सांगितली जाते की व्यासांनी एक क्रौंच पक्षाचं जोडपं होतं ते आणि ते बघत होते आणि त्यात कुठल्या तरी एका शिकाऱ्याचा पारध्याचा बाण लागला आणि त्या जोडप्यामधलं एक पक्षी मेला आणि ते बघून त्याचा प्रेत बघून त्याचं कलेवर बघून दुसऱ्या पक्षाने जो शोक केला तो व्यासांना बघवला नाही आणि त्यातून त्यांना ते रामायणाचं कथाबीज सुचलं किंवा ते स्फुरलं असं म्हणतात. तर ही कथा, ही जी गोष्ट आहे ही मला खूप काहीतरी अशी मनात बसली होती आणि मला असं वाटतं की आपण सुद्धा असं काहीतरी एक लव्ह स्टोरी की ज्याच्यामध्ये एक विरह किंवा खूप उत्कट असं काहीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील का, असं म्हणजे असं ते कथाबीज पहिल्यांदा सुचलं. मग ते करत असताना माझ्या असं लक्षात आलं की नुसतं आपण लव्ह स्टोरी एरवी पण बरेच लेखक सांगतात किंवा ती आपल्याला पण सांगता येईल, पण त्याचबरोबर काहीतरी आपल्याला वेगळं सुद्धा ह्याच्यात गुंतलं पाहिजे. आणि त्याचा शोध घेताना मला असं लक्षात आलं की मी ज्या काळात वाढलो, मी साधारण माझी जडणघडण जी आहे ती 2000 सालानंतर झालेली आहे. म्हणजे जो सगळा झपाट्यानं काळ बदलला जागतिकीकरणामुळे, इतर सगळ्या गोष्टींमुळे. तर त्या काळातली जी माणसांची किंवा माझ्या पिढीची मूल्य बदलली, आमचे संघर्ष बदलले, आमचे प्रश्न बदलले. तर हे सगळे आणावेत या कादंबरीत. नुसती लव्ह स्टोरी न सांगता, लव्ह स्टोरी बरोबर जर या गोष्टी आपल्याला काही सांगता आल्या, म्हणजे जी एक्झिस्टन्शियलिस्ट अँग्स्ट प्रत्येक पिढीमध्ये असते, ती जर काही आपल्याला याच्यात पकडता आली तर तसा आपण प्रयत्न करूया. आणि यातून मी ती कादंबरी लिहिली. म्हणजे ते काही सगळ्या माझ्या अख्ख्या पिढीचं प्रतिनिधित्व आहे असं मी म्हणणार नाही, पण एक नक्की की त्या एका मोठ्या चित्रातले काही स्ट्रोक्स ते नक्कीच आहे, म्हणून ते काळेकरडे स्ट्रोक्स असं त्याचं म्हणजे ते अख्खं चित्र कदाचित नसेल, पण नक्कीच काही स्ट्रोक्स त्यात तुम्हाला दिसतील. आणि काळेकरडे यासाठी की त्याची जी कादंबरीची अख्खी जी धाटणी आहे ती कुठेतरी गडदपणाकडे जास्त जाते किंवा ती माणूस आपण असे ब्लॅक अँड व्हाईट नसतो, त्याच्या आधीमध्ये ग्रे शेड्स मध्ये खूप गोष्टी असतात, ते पकडायला कुठेतरी तो प्रयत्न होता. तर त्यामुळे त्याचं नाव काळेकरडे स्ट्रोक्स असं ठेवलं. आणि त्यातला नायक जो आहे तो एक 20-22 हिचा एक तरुण आहे आणि त्याच्या अँगलने प्रथम पुरुषी निवेदनात तो सगळं सांगतो, तो जगाकडे कसा बघतो किंवा जग काय आहे त्याच्यामध्ये, त्याची अँग्स्ट काय आहे वगैरे वगैरे, अशा गोष्टी त्या कादंबरीमध्ये आहेत. आणि मला खूप आनंद वाटतो की एवढा मोठा म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार या कादंबरीला मिळावा, कारण तो एका अर्थानं नवीन पिढीचं जे लिखाण आहे त्याला कुठेतरी रेकग्नाइज केल्यासारखं आहे. म्हणजे कदाचित यामुळे माझ्या आजूबाजूचे जे लेखक आहेत, माझ्याच वयाचे किंवा आत्ता जे लिहित आहेत, त्यांना कुठेतरी एक हुरूप नक्कीच मिळेल की अरे येस, आपण हे करू शकतो, आपण हे मांडलं पाहिजे. 96 मेट्रो मॉलकडे येते मी. त्याच्यात तू वेगळ्या दृष्टीने सध्याच्या बोकाळलेल्या उपभोगवादावर भाष्य केलंस, तर ते मला आवडलं खूप. तर ही कल्पना कशी सुचली तुला? गंमत म्हणजे आता काळेकरडेचं आपण बोलत होतो, गंमत अशी की काळेकरडे ही प्रकाशित झालेली माझी पहिली कादंबरी आहे, पण मेट्रो मॉल ही लिहिलेली पहिली कादंबरी आहे. म्हणजे साधारण 2014च्या सालामध्ये मी त्याची कल्पना अशी सुचली की मी ॲलिस इन वंडरलँडचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं. 11-12 सालची गोष्ट असेल ती. आणि ते ज्योत्स्ना प्रकाशनकडून प्रकाशित सुद्धा झालं, आर्याची अद्भुत नगरी या नावानं. तर त्याचं मी म्हणजे ते करत असताना, ॲलिस करत असताना माझ्या असं लक्षात आलं पहिल्यांदा की हे आपण असं नको करायला, पहिले आपण याचं रूपांतर करूया मराठीमध्ये, काही गोष्टी काळानुसार थोड्याशा अपडेट करूया किंवा थोडं बदल करूया. तसं ते करत होतो आणि त्यावेळेला मला असं एक प्रश्न पडला की जर समजा ही जी ॲलिस इन वंडरलँड मधली ॲलिस आहे, अशी निरागस किंवा त्याच्यातला सगळा जो एक भाव आहे हरवलेपणाचा, तर तो आज आला 2000 किंवा 2014 साल होतं. जर तो 2000 नंतरच्या काळात ती आली, उदाहरणार्थ 2010 नंतरच्या काळात आली, तर काय होईल? तिची हीच प्रतिक्रिया असेल का या सगळ्याला? ती अशीच देईल का? ती अशीच असेल का पहिले? तर कारण सगळं जग इतकं बदललंय.
आणि मग त्यातून मी एक दीर्घ कविता लिहायला सुरुवात केली पहिल्यांदा. आणि तिचं नाव होतं मॉलमध्ये मयंक नावाचं. त्या कवितेचं नाव. आणि ते लिहित होतो तेव्हा मला असं लक्षात आलं हे खूपच लांबच चाललंय आणि ह्याच्यामध्ये अनेक शक्यता आहेत. आणि मग त्यातून ऍक्च्युली मेट्रोमॉल कादंबरीचं बीज आणि लिहायला सुद्धा सुरुवात केली. मग एकदा ती दिसायला लागल्यावरती मला असं आठवतंय दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी 8-10 दिवसात ती अख्खी एक कादंबरी त्यावेळेला लिहून पहिला खरडा त्याचा लिहून काढला होता. कारण ती इतकं डोक्यामध्ये तेव्हा तयार झालेलं होतं. आणि ती एक अख्खी फॅन्टसी आहे. म्हणजे काळेकरडे हा एक काय म्हणूया एक प्रकार आहे की ज्याच्यात रिअलिझम आहे, वास्तववादी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये एक वेगळंच अख्खं जग आहे की ज्या जगामध्ये एक मॉल आहे, त्या मॉल मधल्या वस्तू आहेत आणि त्या वस्तूंशी इंटरॅक्ट करणारा असा 20-25 वर्षाचा मयांक नावाचा तरुण आहे. आणि म्हणजे त्याची गंमत अशी आहे की म्हणजे आपण सुरुवात त्याची आहे कादंबरीची ती एका स्वप्नापासून होते. आणि हळूहळू म्हणजे पहिल्यांदा मयंक असतो तो त्या वस्तूंशी बोलत असतो किंवा त्यांना वापरत असतो किंवा तो प्रत्यक्ष आयुष्यात पण वस्तू वापरत असतो. पण हळूहळू त्याच्या असं लक्षात येतं की वस्तू आपल्याला वापरायला लागल्या, जे आज आपण बघतोय की नक्की कोण कोणाला वापरतंय, इतकं सगळं धूसर व्हायला लागलं, इतके आपण त्याच्या आहारी जातोय. तर कुठेतरी असं व्हायला लागल्यावर काय काय घडतं आणि मग त्याच्यावर काय काय सगळे त्याच्या समोर कुठले कुठले प्रश्न निर्माण होतात. किंवा त्याच्यात मीडिया राणी नावाचं पण एक कॅरेक्टर आहे की आज मीडिया जे काही गोष्टी करतोय आणि आपल्याला ज्याला आपण पोस्ट ट्रुथ काळ म्हणतोय त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येत आहेत. त्याचं कुठेतरी ते काय रूपकात्मक पद्धतीनं मांडायचा तो एक प्रयत्न आहे. म्हणजे तर मला ती ऍक्च्युली खूप माझी जवळची कादंबरी आहे. म्हणजे एकतर ती पहिली लिहिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा मला ती आवडते. त्याच्यातलं जे नॅरेशन आहे किंवा जे काही सांगायचंय ते खूप छान आहे ते. त्या संदर्भात आता अलिस इन वंडरलँड तू म्हणालास तर परिकथांना अर्थाचे खूप वेगवेगळे स्तर असतात. तर या वाङ्मय प्रकाराकडे तुझा ओढा जास्ती आहे का? हो, मला फॅन्टसी किंवा परिकथा किंवा अद्भुत गोष्टी या आवडतात. याचं कारण असं की म्हणजे मी किंवा आपण सगळे म्हणजे भारतीय माणूस जर आपण बघितला तर आपण लहानपणापासून इतक्या अद्भुत गोष्टी ऐकत आलेलो असतो. म्हणजे आजीकडून, आईकडून, बाबांकडून किंवा वाचत असतो. आणि म्हणजे महाभारत, रामायण हे अगदी आपले जर बेसिक महाकाव्य आपण अगदी घेतली तरी त्यामध्ये केवढी तरी ऍब्सर्डिटी आहे, केवढ्या तरी ग्रे छटा आहेत, केवढ्या तरी अद्भुत गोष्टी आहेत. आणि ते जेव्हा आपण वाचतो त्या लहान वयामध्ये स्पेशली, तेव्हा आपल्याला असा प्रश्न आहे की असं खरंच घडू शकतं का? इतकं ते मेक बिलीव्ह केलेलं असतं किंवा आपल्याला वाटत असतं. तर मला असं वाटतं की जर मी ही माझी परंपरा आहे, कथनाची ही माझी परंपरा आहे, ही मला माझ्या लहानपणापासून मिळालेली आहे. तर या परंपरेचाच आपण वापर का करू नये? आणि अशा अनेक लेखकांनी तो केलेला आहे. म्हणजे मी तो करतोय असं म्हणणार नाही, माझ्या आधीच्या बऱ्याच लेखकांनी केलेला आहे. जयंत पवारांनी तो खूप चांगल्या प्रमाणात केलेला आहे. तर मला असं वाटलं की जर आपल्याला फिक्शन लिहायचंय तर जसं आयुष्य आपण जगतो तसंच्या तसं लिहिण्यात काय मजा आहे ना. म्हणजे त्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं सांगता आलं पाहिजे आणि ते वेगळं सांगताना त्यातून जर काही आपल्याला आयुष्याबद्दलचं आपल्याला कळलेलं मर्म उलगडून दाखवता आलं तर आणखीन जास्त चांगलंच आहे. पण ऍटलिस्ट आपण फिक्शन क्रिएट तरी करूया, नवीन काहीतरी फॅन्टसी, काहीतरी नवीन जग तरी निर्माण करूया. अशातून तो ओढा मला असं वाटतं निर्माण झाला. कारण मला कायम असं वाटतं की बरेचदा असं होतं की अरे हे कोणी केलं जात नाही, असं खूप बोललं जातं की असं घडत नाहीये, तसं घडत नाहीये. तर मला असं वाटतं की असं जर मला वाटतंय की असं घडत नाहीये तर मग ते मीच केलं पाहिजे. कारण मला जे दिसतंय की असं आपण करू शकतो. अशातून कुठेतरी तो निर्माण झालं की आपण या दृष्टीनं जरा जगाकडे पण बघूया
कारण एरवीच्या आयुष्यात पण जर आपण बघितलं तर खूप गोष्टी या आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. हे घडतं कसं, त्याची कारणं आपल्याला नाही शोधता येत. तर त्याच काहीतरी गोष्टी कथांमधून, कादंबऱ्यांमधून किंवा लिखाणामधून आणाव्यात असं एक मला आतून खूप पहिल्या लिखाणाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून वाटत होतं. त्यामुळे मी नेहमी त्याचा शोध घेत असतो. मला वाटतं निळ्या दाताची दंतकथा आणि नाभीतून उगवलेल्या वृक्षाचे रहस्य, तर हे तुझे कथासंग्रह याच पद्धतीचे आहेत का? हो, जवळपास सगळे. म्हणजे निळ्या दाताची दंतकथांमध्ये तर जवळजवळ सगळ्या रूपक म्हणणार नाही पण फॅन्टसीच्या अँगलने जाणाऱ्या कथा आहेत. नाभीमध्ये सुद्धा आहेत, किंवा नाभी ही जी शीर्षक कथा आहे ती खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या निवेदकांमधून उलगडत जाणारी अख्खी कथा आहे. किंवा अगदी आता रिसेंट आलेला जो दिमित्री रियाज केळकरची गोष्ट नावाचा संग्रह आहे, कथा संग्रह आहे तो सुद्धा. त्यामध्ये मी म्हणेन की मी या म्हणजे नाभी आणि निळा दात हे जे टप्पे होते अद्भुताचा शोध घेण्याचे, त्याच्याहून एक वेगळ्या आणखीन टप्प्यावर आलोय. म्हणजे याच्यात अद्भुतता आहे, त्याच्यामध्ये पण फॅन्टसीची एक झाक आहे किंवा एक त्याला किनार आहे, पण ती जरा वेगळ्या मार्गाने त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न आहे दिमित्री रियाज केळकरच्या कथासंग्रहामध्ये. तर असे मला असं वाटतं की लेखनाचे पण असे आपले आपले टप्पे असतात. म्हणजे निळा दात हा एक टप्पा आहे, किंवा तोच टप्पा मेट्रोमॉल मध्ये सुद्धा दिसतो. आपली काळे करडे हा एक वेगळाच झोन आहे. आणि आता जे काही कथा आहेत तो एक वेगळा झोन आहे. म्हणजे आता नवीन आपलं म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की लवकरच म्हणजे पुढच्या मला वाटतं 20 दिवसात नवीन कादंबरी सुद्धा माझी प्रकाशित, चतुर या नावानं. तर तसं म्हणायला गेलं तर ती काळे करडेचा प्रिक्वेल आहे, पण ती थीम वाईज प्रिक्वेल आहे. म्हणजे त्याच्यातली जी संकल्पना आहे ती काळे करडेच्या एक स्टेप म्हणजे थोडीशी आधीच्या वयातला टप्पा असं आपण म्हणू शकतो. पण त्याचा फॉर्म आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे तो अजिबात रिअलिस्टिक नाहीये. त्याच्यात अशा खूप गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. तर असं ते प्रत्येक आपले टप्पे असतात असं मला वाटतं. म्हणजे मला तरी असं लक्षात येतं की अरे हा, आपण इथे असा विचार करत होतो, आता आपण असा विचार करतोय, आणि इथून पुढे कदाचित आपण असा काहीतरी विचार करू. तर मला असं वाटतं हे इव्हॉल्व्ड होणं चांगलं आहे. म्हणजे नाहीतर मग ते साचलेपणा एक येत राहतो. बरोबर. कविता संग्रहाबद्दल म्हणजे पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. 2013 साली हा संग्रह प्रकाशित झाला. म्हणजे त्यावेळेला मी ऍक्च्युली कथा लिहायला लागलो होतो, आणि कविता त्याच्यातल्या ज्या कविता आहेत त्या प्रामुख्यानं मला असं वाटतं 2009 ते 12 या काळातल्या कविता साधारणतः असतील. त्या कविता संग्रहाबद्दल मला सांगायचं तर त्याच्यातल्या बऱ्याचशा कवितांमधून कथा का कविता हा एक संघर्ष दिसून येतो. म्हणजे त्या दीर्घत्वाकडे जातात. त्याची जी निवेदनाची पद्धती आहे ती थोडी कथांच्या कडे जाणारी आहे, ती कथांसारखी नसते, ती कथांच्या कडे जाणारी आहे. कारण तो संघर्ष खरोखरीच त्यावेळेला माझ्या मनामध्ये चालला होता. कारण झालं असं होतं की कविता मी आधीपासून लिहित होतो, किंवा त्याची आवड होती, वाचायला सुद्धा आवडतं, अजूनही आवडतं. पण कवितेत जे मावत नाहीये असं काहीतरी आपल्याला सांगायचंय तेवढ्या फॉर्म मध्ये, हे कुठेतरी लक्षात यायला लागलं. त्यामुळे हळूहळू कथेकडे किंवा दीर्घ लिखाणाकडे प्रवास सुरू झाला होता. पण कथा तरी कशी फुलवायची, एवढं मोठं 5-6 हजार शब्दांचं काहीतरी एक रचना निर्माण करायची, हे पण पूर्णपणे जमत नव्हतं. त्यामुळे कवितेकडे पुन्हा येऊन अभिव्यक्त व्हावं लागत होतं. अशा त्या मधल्या एका संघर्षातून त्यातल्या बऱ्याचशा कविता निर्माण झाल्या, आणि मग त्याचा मी संग्रह केला. कारण मला असं वाटतं की जर आपल्याला काहीतरी आपण निर्माण करतोय तर ते चांगल्या पद्धतीने लोकांसमोर सुद्धा आणावं. तर अशा त्या सगळ्या कविता आहेत. म्हणजे त्याच्यात पायऱ्यांचा गेम नावाची जी कविता आहे, शीर्षक कविता, त्याच्यामध्ये अख्खा व्हिडिओ गेम आहे.
व्हिडिओ गेम मध्ये काय काय चालतं याची सगळे वर्णन आहे, मग त्याच्यातलं एक एक कॅरेक्टर आहे, मग ते कसं पुढे जातं, खालती येतं, असं अख्खं त्याचं एक वर्णन आहे. आणि अशा काय काय त्याच्यातल्या कविता आहेत. वा, छान. पण हा संघर्ष बऱ्याच वेळेला होत असेल असं वाटतं लेखकाचा किंवा कवीचा पण, की जे म्हणायचंय त्याला योग्य पद्धतीचा फॉर्म शोधणं, म्हणजे कथा, कविता का कादंबरी. हो हो, नाही तो होतोच, म्हणजे तो अजूनही होतो तो. फक्त असं मला आणि या टप्प्यावर, कदाचित आणखी पुढच्या टप्प्यावर काय वाटेल मला माहिती नाही, पण या टप्प्यावर आता थोडं असं लक्षात येतं की ओके, हे जे कथाबीज आहे किंवा हे जे काही आपल्याला सांगायचंय ते आपण कथेमध्ये नको वाया घालवायला, किंवा त्याची कादंबरी व्हायची शक्यता खूप आहे, किंवा याची म्हणजे कविता ही बरेचदा असं असतं की ती उत्स्फूर्तपणेच येत असते, किंवा तिकडे खूपसा विचार नसतो, नेणीवेचा किंवा सबकॉन्शियस मनाचा फोर्स जास्त असतो. पण फिक्शन किंवा कथा कादंबरीमध्ये आपण जाणीवपूर्वक सुद्धा काही विचार करत असतो. तर ते थोडं थोडं कळतं की किंवा ते लिहून झाल्यावर पण कळतं की अरे, ही आपण कथा जर लिहिली आहे पण याच्यात खूप शक्यता आहे, त्या आपण अशा वाया नको घालवायला, आपण थांबूया आणि परत एकदा विचार करूया. किंवा लिहिताना सुद्धा कळतं, किंवा लिहिण्याच्या आधी सुद्धा आता थोडं थोडं कळतं की अरे नाही, हा कादंबरी आहे बरं का, याच्यात काहीतरी मोठं अवकाश आपल्याला घ्यावं लागतं. आणि काही बीजांच्या बाबतीत मात्र नक्की असं वाटतं की नाही, ह्याचा अवकाश छोटाच आहे आणि हे आपण कॉम्पॅक्ट रीतीनेच मांडलं पाहिजे. तिकडे आपण उगीच जास्त फावट पसारा किंवा जास्त मोठा अवकाश घेऊन खूप काही साध्य नाही होणार. हे कुठेतरी अंदाज यायला थोडा थोडा आता असं वाटतं की तो यायला लागलाय. कदाचित पुढे असं आणखीन काहीतरी वेगळं वाटेल सुद्धा. वेगळं जसं तू म्हणालास की इव्हॉल्व्ह होतोय आपण सतत, तसं ते बदलत जातात आपल्या पण जाणीव. पण कथा, कादंबरी, कविता या सगळ्या प्रकारात तू लिहितोस, तर याचं तू कुठे औपचारिक शिक्षण घेतलंस का? नाही, कुठे औपचारिक शिक्षण माझं काही नाही असं घेतलेलं. लिखाणाचं तर काही अजिबातच नाही. माझं पत्रकारितेचं शिक्षण झालेलं आहे. पण तिथे त्यामुळे काही टेक्निक्स, पण ती पत्रकारितेच्या संदर्भातली टेक्निक जास्त होती. त्याच्या आधी माझं BA मराठी मधून माझं BA झालेलं आहे मुंबईमधून. तर तिथे सुद्धा भाषांतराचे काही कौशल्य किंवा असे काही गोष्टी शिकवल्या होत्या, नाही शब्द नाही, पण अगदी फॉर्मल, ज्याला काय म्हणूया, क्रिएटिव्ह रायटिंगचे जसे कोर्सेस असतात तसा काही माझा कोर्स वगैरे काही मी घेतलेला शिक्षण तसं झालेलं नाही. एक मात्र झालं की मी जी पत्रकारिता केली, त्या पत्रकारितेमध्ये इतकं वेगवेगळ्या प्रकारचं लिहावं लागलं किंवा लोकांशी बोलावं लागतं, त्यामुळे खूप वेगवेगळ्या शैली मात्र समजतात की कशा वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला लिहावं पण लागतं आणि लिहिता येऊ पण शकतं. त्यामुळे एक झालं की एका शैलीत, एकाच पठडीमध्ये बंदिस्त होणं हे जरा मलाच नाही आवडत ते, की नाही, आपण कथानुसार किंवा जे काही आपल्याला एक्सप्रेस करायचे त्यानुसार आपली शैली, भाषा ही वाकवली पाहिजे. हे आता मलाच कुठेतरी समजलं, किंवा मला नकळत ते कळत गेलं. कदाचित जर शिक्षण घेतलं तर आणखीन नीट कळेल, पण त्यावेळेला नव्हतं असं काही. आता बऱ्यापैकी कोर्सेस भारतात सुद्धा आहेत. तर म्हणजे कधीतरी बहुतेक विचार करायला हरकत नाही की फॉर्मल सुद्धा काय असतात बाबा टेक्निक, कसं शिकवतात. म्हणजे मला उत्सुकता आहे की कशा प्रकारे हे सांगत असतील, काय करतात. प्रणव, तू आता ललित साहित्य हँडल करतोस, सगळं लिहितोस, तर तुला तांत्रिक विषय पण हाताळायला आवडतात का? म्हणजे उदाहरणार्थ शेती, कम्प्युटर किंवा इंजिनिअरिंग मधले किंवा लिगल, मेडिकल असे भाषांतराचे विषय असतात किंवा लेखनाचे, तसं पण तू करतोस का? अगदी मला बेसिकली स्वतःला भौतिकशास्त्रात खूप रस आहे. माझं 11वी सायन्स होतं आणि मी 12वीला आर्ट्सला गेलो. तोच तर मी सायन्स, म्हणजे 11वी सायन्स होता आणि मी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी होतो. मला इलेक्ट्रॉनिक्स खूप आवडायचं, फिजिक्स खूप आवडायचं, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मला आधी रस नव्हता. पण मी वाचत असतो. मला इव्होल्युशनची जी सगळी प्रोसेस आहे किंवा जो सिद्धांत आहे क्रांतीचा, त्याच्यात खूप रस आहे. त्यामुळे मग विश्वरचनाशास्त्र असेल किंवा आपण कसं इव्हॉल्व्ह झालो,
किंवा अशा ज्या सगळ्या त्याला मी टेक्निकल म्हणणार नाही, खरं तर ते आपल्या मुळाकडेच जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. हो पण तरी त्याच्यात सायन्स आहे, कुठेतरी काही तांत्रिक गोष्टी येतात. त्यात मला व्यक्तिशः खूप रस आहे, कारण काही थीम्स मी तशा माझ्या कथांमधून त्या वापरलेल्या सुद्धा किंवा कवितांमधून सुद्धा त्या येतात, पुढे सुद्धा आणखीन वापरायच्या. त्यामुळे मी ते सगळं वाचत असतो. लिगल भाषांतराचा बाबत म्हणायचं तर लिगल मध्ये मी नाही तेवढं हे करू शकत, काम नाही केलेलं. मी 1-2 प्रयत्न केले, पण मला ती भाषा किंवा त्याचं जे आकलन आहे त्या सगळ्या विषयाचं तेवढं ते माझं नाहीये. त्यामुळे मी लिगल मध्ये म्हणजे नुसतं वाचायचं काही असेल तर ते मी वाचतो, पण भाषांतराचं नाही करत, किंवा मेडिकलचं सुद्धा मी भाषांतर फार केलेलं नाही. जर काही सोपं किंवा थोडंसं वरवरचं असेल तर तेवढं केलेलं आहे. पण जशात खूप जास्त तुम्हाला माहिती पाहिजे किंवा ज्ञान पाहिजे ते मी नाही केलेलं. पण बाकी मी इंजिनिअरिंग असतील किंवा इतर कुठले विषय असतील, शेती असेल, भूगोल असेल, समाजशास्त्र असतील, ती त्याची टेक्निकल भाषांतर सुद्धा, म्हणजे टेक्स्टबुक सारखी भाषांतर सुद्धा किंवा पुस्तकांची भाषांतर सुद्धा अशी केलेली आहेत. म्हणजे स्टीफन हॉकिंग यांचं मी पुस्तक केलेलं होतं, ते ज्याच्यात तर पूर्ण सैद्धांतिकच बऱ्याचशा गोष्टी होत्या फिजिक्स मधल्या. किंवा आणखीन काही पुस्तकं आता मी करतोय, त्याच्यामध्ये उत्क्रांती शास्त्राबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत. याचं कारण असं मला असं वाटतं की या गोष्टींमुळे खूप वेगळ्या इन्साइट्स मिळतात की ज्या लेखकांकडे शक्यतो नसतात. लेखक कुठेतरी मला असं वाटतं की भावना आणि या गोष्टींकडे जास्त लक्ष देतात, म्हणजे ह्युमन रिलेशनशिप्स त्या महत्वाच्याच आहेत, पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनावर नकळत परिणाम करतातच, म्हणजे करतच आलेले आहेत. त्यामुळे आपोआपच ते तुमच्या ह्युमन रिलेशनशिप्स वरती परिणाम करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की खूप वेगळ्या इन्साइट्स यातून मिळतात या वेगळ्या विषयांमधून. बरोबर. तू केलेली अनुवादित पुस्तकं जी आहेत ती खूप वेगवेगळ्या विषयांवरची आहेत. 1-2चा तू उल्लेख केलास आता, पण अजूनही सांग ना. म्हणजे उदाहरणार्थ गॅब्रियल गार्सिया मार्केसचं लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा, किंवा पुरुषोत्तम अगरवाल लिखित कबीर किंवा जेरी पिंटोचं मर्डर इन माहीम, बरीच आहे. तर तू एक सांगितलंस तर आवडेल. नक्की. गॅब्रियल गार्सिया पहिले तिथून सुरुवात करू, कारण माझ्यासाठी ती खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या लेखकाचा, नोबेल लॉरेट, ज्याला जगभरात एवढा मोठा फिक्शन रायटर असं म्हणतात, त्याचं मी पुस्तक मला मराठीत करता आलं, म्हणजे मराठी वाचकांना सुद्धा ते आज वाचता येते. म्हणजे त्याची गंमत अशी होती की लॉकडाऊनचा काळ सुरू होता आणि चेतन कोळी जो संपादक आहे, मंजुळ प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. तर त्याचा मला फोन आला की अरे आम्ही असं पुस्तक घेतोय, त्याचे हक्क, तर तुला आवडेल का? तर मी म्हटलं अरे प्रश्नच नाही, का, म्हणजे तू विचारूच नको, तू घे आणि आपण नक्की करूया. तर मी हो म्हणालो आणि माझ्याकडे कॉपी होती आणि मी म्हटलं एकदा बघूया आपण. आणि मी जेव्हा ते वाचायला लागलो, कारण आधी वाचलं होतं पण एक वाचक म्हणून ते वाचलं होतं, आता मला ते मराठीत आणायचं होतं, या दृष्टीने जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण हे काय हो म्हणून बसलोय खरं, पण हे ह्यूज काम आपण घेऊन बसलोय आणि हे आपण कसं जमणार आपल्याला, कारण त्याची भाषा किंवा वाक्यरचना किंवा तो ज्या बारकाईने गोष्टी सांगतो सगळ्या त्या पात्रांबद्दलच्या, ते आपण मराठीत कसं काय आणणार आहोत. पहिले आपल्याला ते समजलं पाहिजे नीट, नेमका हाच अर्थ आहे ना, किंवा नेमकं हेच सूचित करायचं आहे ना, आणि ते पुन्हा आपल्याला मराठीत आणायचंय. किंवा सांस्कृतिक जे फरक होते, सांस्कृतिक जे संदर्भ होते, ते सुद्धा आपल्याला आणायचे. आणि म्हणजे खरं सांगतो, मला खूप टेन्शन आलं की कारण करायचंय काम तर ते आता चांगलंच केलं पाहिजे, कारण एवढा मोठ्या लेखकाचं पुस्तक आपण आणतोय. पण नंतर मी ठरवलं की ठीक आहे, आपण हो तर म्हटलोय, आता मागे तर वळता येणार नाही, पण आता एक करायचं. आणि जेव्हा मी ते करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात ऍक्च्युली आलं की नाही, हे खूप कठीण गोष्ट आहे, खूपच कठीण गोष्ट आहे. कारण त्याचं भाषांतर खूप चांगलं आहे. मी थोडंसं स्पॅनिश काय आहे हे सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न केला. अगदी मला सगळं जरी करता आलं तरी मला शैली काय आहे
तो काय प्रकारे वाक्यरचना करतो, हे एक थोडा अंदाज आला तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला. या दृष्टीनं मी त्याचा हे करायचं होतं म्हणजे मैत्रिणींकडून ते समजून घेतलं ज्यांना स्पॅनिश येतं त्यांना. तर ते भाषांतर खूपच चांगलं होतं. पण मोठी वाक्य किंवा लांब लांब एक म्हणजे अगदी पॅराच्या पॅरा एकच वाक्य असं ही जी रचना होती ती रचना करताना खूप कष्ट घ्यावे लागले, कारण ते पुन्हा पुन्हा लिहावं लागलं. कारण मराठीच्या नुसार करायला गेलं तर तसं करता येणार नव्हतं, पण मला ती शैली पण पूर्णतः सोडायची नव्हती. त्यामुळे मी त्याच्या मधला मार्ग काढला की थोडी म्हणजे 4 वाक्य केली, म्हणजे एकच वाक्य असेल एक पॅरा तर त्याची 4 वाक्य पण थोडीशी लांबलचकच केली. अशा प्रकारचे थोड्याशा त्याच्यातून मधले मार्ग काढत गेलो. आणि त्यासाठी पहिले मी एक चांगला संपादक घेतला. माझे सासरे जे आहेत त्यांचं इंग्रजी खूप उत्तम आहे, तर त्यांच्यावर मी ते जबाबदारी की तुम्ही चुका काढा, भरपूर चुका काढा. मी कुठे चुकलोय, मला काय नाही समजलंय किंवा मला अजून काय त्याच्यात शक्यता असू शकतात, या दृष्टीनेच तुम्ही बघा. म्हणजे काय म्हणूया की चुकाच काढायच्या आहेत असंच तुम्ही हे बघा. तुम्ही हे चांगलंच केलंय असं बघूच नका, ते चुकांच्या दृष्टीने आपण बघूया. म्हणजे मुद्दामून विरोधी भूमिका घेऊनच आपण ह्याचं काम करू. त्यामुळे झालं असं ना की खूपशा गोष्टी मलाही समजल्या त्या प्रोसेसमध्ये की ह्याचे एकेका शब्दाचे किती अर्थ छटा असू शकतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कॉलरा, आपण त्या कादंबरीमध्ये कॉलराच्या साथरोगाचं पूर्ण वर्णन आहे, थोडंफार वर्णन आहे. पण कॉलराचा दुसरा पण एक अर्थ आहे, म्हणजे पॅशन. म्हणजे कॉलरा म्हणजे आजार आणि कॉलरा म्हणजे पॅशन. तर तो 2 अर्थाने त्या कादंबरीमध्ये येतो. त्याच्यातलं जे मुख्य पात्र आहे त्या पात्राची त्याच्या प्रेयसीबद्दलची पॅशन, उत्कटता, जगण्याबद्दलची पॅशन, प्रेमाबद्दलची पॅशन, या अर्थाने ऍक्च्युली तो कॉलरा जास्त आहे त्या कादंबरीमध्ये. तर अशा खूप गोष्टी मला समजत गेल्या. आणि लेखक म्हणून त्याच्यातला जो तृतीय पुरुषी निवेदनाचा जो वापर केलाय मार्केजनी, तो अफलातून आहे. म्हणजे त्या आधी तशी इन्साइटच मला मिळाली की अशा प्रकारे गोष्ट सांगता येऊ शकते एखादी, आणि इतक्या वेगवेगळ्या तपशिलातून उभी करता येऊ शकते. ह्याचं खूप भारी मर्मदृष्टी त्या कादंबरीतून मला व्यक्तिशः ऍज अ लेखक म्हणून मिळाली. किंवा आता कबीर सारखं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे आपण कबीराला आपल्या एक संत किंवा एक काय फिलॉसॉफर, एक तत्ववेत्ता किंवा एक जगण्याचं एक तत्वज्ञान सांगणारा बघत आलो, किंवा त्याचे आपण दोहे सुद्धा आवडीने पाहत असतो. पण त्या पलीकडे तो माणूस कसा होता याचा जो शोध घेतलाय आपल्या पुरुषोत्तम अगरवाल सरांनी, तो खूपच चांगला आहे. कारण तो आजच्या काळाशी सुद्धा रिलेट ते करतात. आणि की आजच्या सालामध्ये जे काही जगभरात सगळं चालू आहे त्यामध्ये कबीर किती महत्वाचा आहे, तो जे सांगतो ते किती महत्वाचं आहे. मग त्याच्यातून तो दोह्यांमधून कशा इन्साइट्स त्यांनी दिलेल्या आहेत, किंवा मग तेव्हा त्याची मनस्थिती काय होती हे सुद्धा त्यांनी कुठेतरी ताडायचा प्रयत्न केला. किंवा त्याच्यात थोडं वादावर टीका सुद्धा आहे की त्यांनी कशा प्रकारे भारतीय संतांना बघितलं. म्हणजे उदाहरणच अगदी सांगायचं तर आपण काय म्हणतो की इतर भाषांमध्ये शेक्सपियर का झाला नाही, तर ही कशी वसाहतवादी भूमिका आहे की असं आपण नाही म्हणत की तुकाराम इतर भाषांमध्ये का झाला नाही, मग कबीर इतर भाषांमध्ये, इंग्रजीमध्ये कबीर का नाही असं आपण म्हणत नाही. आपण काय म्हणतो अरे मराठीत का शेक्सपियर किंवा इतर भाषांमध्ये का शेक्सपियर नाही. तर असे सुद्धा त्याच्यात खूप चांगली टीकात्मक म्हणजे काय म्हणूया टिप्पण्या वाचायला, म्हणजे तो खूप चांगल्या प्रकारे इन्साइटफुल असा एक ग्रंथ करायला मिळाला. म्हणजे त्याआधी मी संत काव्याकडे शिकलो होतो, मला मराठीमध्ये तर एक BA मराठीला असा एक पेपरच होता, पण अशा अँगलने कधी बघितलं नव्हतं. तो एक नवीन अँगल मिळाला. किंवा मर्डर इन माइम मध्ये गे लोकांचं एक वेगळं जग अख्खं त्यांनी निर्माण केलं की जे जवळपास माहिती नव्हतं, म्हणजे मला तरी माहिती नव्हतं. आणि ते मुंबईमध्ये होतं, मी मुंबईत अख्खा वाढलेलो आहे, पण तरी सुद्धा मी ज्या भागांमधून रोज जायचो तिकडे अशा काही गोष्टी आहेत किंवा अशी लोक आहेत, त्यांच्या एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी जीवन चालू असतं हे माहिती नव्हतं. तर
अनुवादामधून ना बरेचदा किंवा आता मी एक पुस्तक केलं त्याचं फायनल काम झालंय, ते लवकरच प्रकाशित होईल. अमिताभ घोष यांचं नटमेग कर्स नावाचं. तर ते क्लायमेट चेंज आणि याबद्दलच्या सगळा तो उहापोह आहे की जगभरामध्ये युरोपियन सत्तांनी, साम्राज्यवादांनी कशा प्रकारे काय म्हणूया भांडवलशाही आणि याच्या आधारानं शोषण केलं आणि त्याचे परिणाम आज आपण कसे क्लायमेट चेंजच्या रूपानं बघत आहोत वगैरे वगैरे. म्हणजे तो खूप खोलात आणखी विषय. म्हणजे याच्यातून ना खूप गोष्टी अनुवादातून लेखक म्हणून आपल्याला मिळत असतात की ज्या एरवी सुद्धा मिळाल्या असत्या, पण अनुवाद करताना आपण खूप खोलात जातो ना त्याच्यात. एक एक शब्द आपण तपासून बघतो किंवा काय नेमकं म्हणायचं असेल हे त्याचा शोध घेतो. त्यामुळे खूप आत जातो आणि खूप इन्साइट्स आपल्याला मिळतात. त्यामुळे मला अनुवाद करायला खूप आवडतो. म्हणजे बरेच जणांचं म्हणणार आहे तू स्वतः क्रिएटिव्ह फिक्शन लिहितो, मग कशाला हे करतो. तर मला हसायला येतं खूप की मी नाही करू शकत एवढं काम जे हे लेखक करतायत. माझे काही एक अंगभूत मर्यादा आहेत, तर मला ते आणू देत ना. मराठीत मी आणतोय म्हणजे ते मराठीचं होतंय. किंवा एखादी आपण भाषांतर करतो तेव्हा ते मराठी साहित्यातली ती भर असते. तर हे काम पण केलं पाहिजे ना कोणीतरी. त्यामुळे मला खूप आवडतं. म्हणजे जितकं मला लिखाण स्वतःच करायला आवडतं तेवढंच पॅशनेटली मला अनुवाद करावा असं वाटतं की नाही हे आणलं पाहिजे, हे आणलं पाहिजे, हे आणलं पाहिजे असं कायम वाटत असतं. आणि तरी ते तितकं आणता येत नाही, ही पण एक मर्यादा असते. पण तरी प्रयत्न असतो की जास्तीत जास्त आणता येईल. हो, तो झाकीर हुसेन लाईफ इन म्युझिक हे पण तू केलंस ना? हो हो हो. ते एक वेगळ्याच प्रकारचं पुस्तक होतं. कारण शास्त्रीय संगीत मी ऐकायचो, पण माझा कल थोडा जास्त पॉप्युलर संगीत किंवा म्हणजे वेस्टर्न मधले रॉक, जॅझ याकडे जास्त आहे. किंवा आपल्याकडे काय बॉलिवूड अगदी मी म्हणणार नाही, पण थोडं उपशास्त्रीय आणि लोकप्रिय संगीताकडे माझा कल जास्त आहे ऐकण्याचा. पण ते करत असताना खूपशा गोष्टी समजल्या याच्यातल्या शास्त्रीय संगीतामधल्या. कारण त्या झाकीर हुसेन यांनी ज्या प्रकारे ते या सगळ्या संगीताकडे आणि स्पेशली तबला वादन याकडे कसं बघतात किंवा त्यांची जीवन काय आहे ते फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ते एक ऍज अ कलावंत म्हणून सुद्धा मला असं वाटतं की खूप घेण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यात. परफॉर्मन्स म्हणजे काय किंवा कशामुळे तुम्ही म्हणजे काय तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करत गेलं पाहिजे किंवा औपचारिक शिक्षणाचं महत्व कसं आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला शोध कसा घेतला पाहिजे. हे त्यांनी खूप काय म्हणूया की ते काहीतरी मोठे आहेत, वरती कुठेतरी बसून उपदेश करतात लोकांना. अशा प्रकारे न सांगताना खूप आपल्या पातळीवर सामान्य लोकांना सुद्धा ते काय म्हणूया पटेल, आवडेल किंवा आपलंच वाटेल, ऍक्च्युली आपलंच वाटेल अशा प्रकारे ते गेले. त्यामुळे ते पुस्तक खूप वेगळ्याच एक त्यावेळेला घेऊन गेलं होतं. कारण ते थोडंसं अपरिचित जग होतं किंवा मला माहिती नव्हतं त्यातल्या काही गोष्टी. तर मजा आली ते सुद्धा करताना. म्हणजे अशी पुस्तकं करताना एकतर दोन गोष्टी होतात, एकतर खूप नवीन गोष्टीही कळतात आणि ते ज्याला आपण म्हणतो ना की शेतकरी असतात ते जेव्हा पीक काढतात तेव्हा पिकामध्ये वेगवेगळी पिकं मुद्दामून घेतात. म्हणजे आता भात घेतला मग भुईमुग घ्यायचा, म्हणजे कस वाढतो त्या जमिनीत. मला हे काम तसंच कुठेतरी वाटतं की आपलाच कस त्यामुळे वाढत जातो. थोडासा एक ब्रेकही मिळतो नेहमीच्या ह्याच्यापासून आणि आपल्याला त्यातून खूप गोष्टी मिळतात ऍज अ लेखक म्हणून म्हणा आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा. दोन्ही प्रकारे की लेखक जे म्हणतो म्हणजेच लिहितो त्याचा समाजावर परिणाम होत असतो असं तुला वाटतं का? हो, समाजावर परिणाम नक्कीच होत असतो. फक्त मला असं इथे एक नोंदवावंच वाटतं की अलीकडचा थोडासा काळ जर घेतला आपण, म्हणजे 90च्या अलीकडचा थोडासा काळ घेतला तर त्यावेळेला लेखकाचं जे समाजात स्थान होतं. कारण त्यावेळेला तेवढा मीडिया नव्हता, मनोरंजनाची साधनं नव्हती, अशा बऱ्याच गोष्टी होत्या.
त्यामुळे लेखकाला थोडंसं काय म्हणूया फोकस असा एक स्थान त्याला केंद्रस्थानी नाही मी अगदी म्हणणार, पण महत्वाच्या स्थानी लोक बघायचे की अरे लेखक काय म्हणतोय, हे काय म्हणतो, ते काय म्हणतो, असं एक होतं. आणि 90 नंतर मात्र ते विरत गेलं आणि ते साहजिक पण होतं, कारण खूप गोष्टी आपल्याकडे आल्या, खूप वेगवेगळी क्षेत्र एक्सप्लोअर झाली. म्हणजे इंजिनियर्स असतील किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा वेगवेगळ्या टेक्निकल क्षेत्रांमध्ये काम करणारी माणसं असतील, अशी सगळी क्षेत्रांमध्ये नावं वेगवेगळी आपल्याला दिसायला लागली. आणि ते चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मला असं कधीच वाटत नाही की लेखक हा कोणतरी वरच्या स्थानावर बसलेला माणूस आहे आणि त्यांनी सगळ्यांना उपदेश करत सुटावा. तो सामान्य माणसांमधलाच एक माणूस आहे, किंबहुना तो सामान्य माणसांचंच काहीतरी मांडत असतो, त्यांच्याच भावना तो त्यांचा प्रतिनिधित्व करत तो काहीतरी बोलत असतो, प्रवक्ता असतो असं मी म्हणेन त्याला. तर त्यामुळे मला असं वाटतं की आज लेखकाच म्हणजे आज जितका परिणाम दिसायचा असा मोठा तितका परिणाम तो दिसत नाही. याचं कारण असं की खूप वेगवेगळी क्षेत्र आली आहेत आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रांना एक्सपोजर मिळालेलं आहे, पण परिणाम मात्र नक्की कुठे ना कुठेतरी होतच असतो असं मला वाटतं. कारण जेव्हा उदाहरण अगदी व्यक्तिशः द्यायचं झालं तर माझ्या काही कथा कादंबऱ्या वाचून जेव्हा माझ्या वयाची किंवा माझ्याही पेक्षा त्याला इंस्टाग्रामरची पिढी आपण म्हणतो, ती जेव्हा एखादा रिप्लाय देते तेव्हा मला खूप छान वाटतं की अरे यांनी हे वाचलं, यांनी यातून काहीतरी घेतलं, किंवा ती मग पुस्तकं कुठली मी वाचू हे विचारतात. मग ते जेव्हा त्यांना सांगतो मी की बाबा मला असं वाटतं ही 4 पुस्तकं तुम्ही नक्की वाचा, ती वाचून जेव्हा ते परत काहीतरी सांगतात की नाही दादा मला हे आवडलं, मला ते आवडलं, किंवा ह्याच्यातलं मला हे आवडलं सुद्धा नाही, मला असं वाटतं की हे म्हणजे हा परिणाम कुठे ना कुठेतरी झिरपत जातोय किंवा होत असतो. फक्त आज असं झालंय की त्या पिढीचे आयडल्स वेगळे वेगळे झाले. पूर्वी ते लेखक जास्त असतील, आज तेवढे प्रमाणात ते राहिलेले नाही, किंवा त्यांना वेगळे लेखक सुद्धा रिलेट होत असतील किंवा वेगळा कोणीतरी रिलेट होत असेल. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे हे काय म्हणूया की हे चांगल्या अर्थानं लोकशाहीकरण झालेलं आहे. कारण नाहीतर मग ते एक लेखक, मग तो त्याची ती खुर्ची आणि त्याचे ते गंभीर एक आव आणायचा आणि मग बोलायचं. मला असं वाटतं ही जी प्रतिमा आहे ती कमी झालेली आहे, तर ते चांगलीच गोष्ट आहे. कारण असं नुसतं असं लेखक हा सर्वसामान्यांमध्येच गेला पाहिजे, त्यांनी त्यांच्या दुःख, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे. त्यांनी तो जर कोंडून घ्यायला लागला स्वतःला त्याच्या खोलीमध्ये तर त्याचं अवघड होत जाईल. कुठलाही ग्रेट लेखक असा नाहीये. हे आपण जर अख्खा इतिहास बघितला तर ते माणसांमध्येच जाणारी, म्हणजे ते बोलत नसतील त्यांच्याशी किंवा ते त्यांचं ऐकून घेत असतील, स्वतःच काही सांगत नसतील, पण ते माणसांमध्येच मिसळणारी लोक होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतं की परिणाम नक्कीच होत असतो आणि तो वेगवेगळ्या रूपाने आपल्याला दिसत सुद्धा असतो. फक्त आजचा काळ इतका विखंडित झालाय की तो परिणाम असा मोठाच्या मोठा दिसत नाही, थोडे तुकडे 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 रूपाने तो आपल्याला दिसत असतो. वाचनाचं महत्व तू कसं अधोरेखित करशील? नाही, वाचनाशिवाय तर पर्यायच नाही. म्हणजे कोणीही असो, म्हणजे मी फक्त लेखक म्हणून म्हणत नाहीये किंवा मी अनुवादक म्हणून म्हणत नाहीये. तुम्ही जरी इंजिनियर असाल, तुम्ही कुठेतरी फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत असाल, किंवा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं काम करत असाल, किंवा तुम्ही समाज सेवक असाल, म्हणजे समाज कार्यकर्ते असाल, कोणीही असाल, वाचनाला काहीच म्हणजे मला पर्याय कुठलाही दिसत नाही. कारण वाचनामधून म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं असेल, म्हणजे इकडे सुद्धा एक अशी श्रेणी व्यवस्था आहे की हे सेल्फ हेल्प म्हणजे वाईट, नॉन फिक्शन म्हणजे वाईट आणि ललित साहित्य म्हणजे काहीतरी भारी, असं काही नाहीये. सेल्फ हेल्प मधून सुद्धा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मिळतात ज्या उपयुक्त असतात, डायरेक्ट मला माझ्या आयुष्यात त्या वापरता येणाऱ्या असतात. कथा कादंबऱ्यांमधून ज्या गोष्टी मिळतात त्या तुम्हाला जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देतात किंवा तुम्हाला सहिष्णू अधिक बनवतात, तुम्हाला वेगवेगळे अनुभव सांगतात, वेगळं जग कदाचित दाखवतात. त्यामुळे या दोन्हींचं तितकंच महत्व आहे असं मला वाटतं. त्यामुळे वाचनाला मात्र कुठलाहीच पर्याय नाही. म्हणजे जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला उपयुक्त वाटेल, जे तुम्हाला महत्वाचं वाटेल
ते तुम्ही वाचत राहिलं पाहिजे. आणि मी असं म्हणेन की कथा, कादंबरी आणि नॉन फिक्शन, म्हणजे कदाचित तुम्हाला नॉन फिक्शन जास्त आवडत असेल तर तुम्ही ते वाचा, पण कधीतरी मात्र कथा, कादंबरी सुद्धा वाचा. किंवा कदाचित तुम्हाला कथा, कादंबरी खूप जास्त आवडत असेल तर कधीतरी नॉन फिक्शन, सेल्फ हेल्प, कारण एकांगी कुठला दृष्टिकोन न ठेवता मला असं वाटतं चौफेर वाचन जितकं होईल तितका त्याचा फायदा असतो. कारण वाचन ही जी कृती आहे ना, म्हणजे उदाहरणार्थ आता खूप नेटफ्लिक्स असेल, अमेझॉन प्राईम असेल, असे खूप माध्यम, OTT प्लॅटफॉर्म आणि अगदी आपल्या मोबाईलवर सुद्धा आपल्याला काय काय बघायला मिळतं. पण मला एक मूलभूत फरक त्यातला काय वाटतो की जे चांगले ग्रेट सिनेमे समजले जातात किंवा दृश्य माध्यम असतील ती आपण थोडीशी बाजूला ठेवू, पण हा जो पॉप्युलर मीडिया आहे आजचा, त्यामध्ये दिग्दर्शक असतो आणि तो तुम्हाला दाखवतो आणि त्यानुसार तुम्ही सगळं बघत असता. पण वाचन ही गोष्ट अशी आहे की तिथे तुम्ही तुमचे दिग्दर्शक असतात. तुम्ही आणि ते पुस्तक किंवा किंडल आजच्या नवीन काळामध्ये आणि तुमचा एकांत, हे एकमेकांशी संवाद साधत असतात आणि कुठेतरी तुमच्या कल्पनाशक्तीला वाचन हे जास्त आणखीन एक्सपोजर देत असतं. कारण एखादं पात्र असेल, एखादी सिच्युएशन असेल ती तुम्ही तुमच्या पद्धतीनं इमॅजिन करता. म्हणजे समजा एखादी कादंबरी आहे आणि त्यातलं पात्र मी जेव्हा इमॅजिन करतो ते तसंच्या तसं तुम्ही नाही इमॅजिन करत, तुम्ही तुमच्या पद्धतीने इमॅजिन करता. तर ही जी गोष्ट आहे ना, ही वाचनातली खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यामुळे तुमची कल्पनाशक्ती आणि आयडिया सुचणं याला खूप चालना मिळते, असं माझं वैयक्तिक आणि मला असं वाटतं हे मेंदू विज्ञान शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे की यातून जे तुमची कल्पनाशक्ती डेव्हलप होते त्याचा वापर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात करता येतो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की एकमेकांच्या भावना समजून घेणं हे कुठल्याही क्षेत्रातलं काम असतं. म्हणजे उद्या तुम्ही मॅनेजर जेव्हा असता तेव्हा तुम्हाला तुमच्या हाताखालच्या माणसांना समजून घ्यायचं असतं. काम हे तर होणारच असतं, पण जर तुम्ही त्यांना समजून घेतलं तर तुमचं काम जास्त चांगलं होणार असतं. तर या ज्या इन्साइट्स असतात त्या मला असं वाटतं वाचनातून तुम्हाला मिळतात. म्हणजे ते थेट उपयुक्त जरी नसलं तरी तुम्हाला अशा प्रकारे एक व्यक्ती म्हणून ते वाढवतं. त्यामुळे वाचनाला पर्याय नाही कुठल्याही क्षेत्रात काम करणार. म्हणजे ह्या एक्सक्युजच नसतो की मी इंजिनिअरिंग मी कशाला वाचू, संबंधच नाही. तू मग काय झालं, तू इंजिनिअर पण व्यक्ती आहेस ना, वाचलंच पाहिजे तुला. तू कोणत्या कोणत्या भाषांमधलं वाचतोस आणि तुझे आवडते लेखक आणि कवी कोण? मी प्रामुख्यानं मराठी, इंग्रजीमध्ये वाचतो. हिंदीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वाचतो, कारण या 3 भाषा मला येतात. इतर काही भाषांमध्ये म्हणजे फ्रेंच आणि थोडं मी वाचू शकतो, पण म्हणजे तेवढं नाही, म्हणजे तेवढं खोलात नाही जात आहे. पण या 3 भाषांमध्ये मी वाचतो, त्यातही इंग्लिश आणि मराठी सगळ्यात जास्त. हिंदीमध्ये बऱ्यापैकी वाचतो, पण तरी हिंदी भाषा तेवढी खोलात मला अजून समजत नाही. म्हणजे मला असं माझं एक निरीक्षण आहे की जेवढ्या प्रमाणात मला मराठी किंवा इंग्लिश सुद्धा समजतं अर्थछटाच्या दृष्टीनं, तेवढं अजून हिंदीमध्ये समजत नाही, पण तरी मी वाचतो. त्याशिवाय काय, आणि तुम्ही म्हणालात आणखी तुझे आवडते लेखक किंवा आवडते लेखक, अगदी तर मोठी आपल्याला यादीच करावी लागेल, पण अगदी प्रामुख्यानं सांगायचं झालं तर मराठीमध्ये मला विलास सारंग खूप आवडतात, किंवा नेमाड्यांच्या कोसला आवडते, किंवा अगदी अलीकडचे अरुण खोपकर यांचं लिखाण आवडतं नॉन फिक्शन मध्ये मराठीमधलं, किंवा ऋषिकेश गुप्ते आवडतं, दीपू चित्रे आवडतात, मेघना पेठेंच्या कादंबऱ्या आणि कथा एस्पेशली खूप जास्त आवडतात, किंवा आपले GK ऐनापुरे जे आहेत त्यांच्या कथा कादंबऱ्या आवडतात. अशी खूप मोठी यादी आहे. आणि इंग्रजीमध्ये तर भरपूर आहे. म्हणजे इंग्रजी पेक्षा मी म्हणेन की जे जर्मन, सर्बियन या भाषांमध्ये जे लिखाण झालं आणि ते इंग्रजीमध्ये नंतर आलं, म्हणजे ते लेखक मला जास्त आवडतात. म्हणजे अगदी खुद्द इंग्लिशमध्ये लिहिणारे लेखकांपेक्षा, म्हणजे अमेरिकन काही लेखक आहेत ते नक्कीच जास्त आवडतात, पण मला अगदी अलीकडे आवडणारा आणि ज्याच्यावर माझा प्रवीण हरिको मुराकामी जो जपानी भाषेत लिहितो, किंवा झोरान झेकोस्लोविक नावाचा एक सर्बियन लेखक आहे, किंवा डेव्हिड अल बहारी सारखा एक लेखक आहे, तोही सर्बियन आहे.
किंवा अगदी अमेरिकन सगळे जे क्लासिक्स आपण म्हणतो ते सुद्धा मला आवडतात. अशी खूप मोठी यादी आहे. किंवा हिंदीमध्ये उदय प्रकाश आहेत, त्यांचं लिखाण आवडतं. किंवा श्याम मनोहर जोशींचं आहे, त्यांचं लिखाण आवडतं. अगदी अलीकडचं म्हणाल तर आपला मानव कौल आहे, त्याचं आवडतं. वरुण ग्रोव्हरचं आवडतं. असं मला नवीन काय काय असेल ना ते सगळं वाचायला पहिल्यांदा आवडतं. काय चालू आहे आता, कोण कशा प्रकारे या काळाला लिहितंय, हे मला कायम मी उत्सुक असतो. म्हणजे मी त्यासाठी काही वेबसाईट सुद्धा जाऊन बघतो, कारण वेबसाईट्सवर हल्ली खूप लिखाण होत, खास करून इंग्लिश मध्ये. तर ते मी कायम बघत असतो. मराठी ज्ञानभाषा व्हावी असं खूप बोललं जातं बऱ्याच वेळेला, त्याबद्दल तुझं काय मत आहे? हो, ज्ञानभाषा अगदी नक्कीच झाली तर पाहिजे. फक्त ती काय म्हणजे म्हणूया, ज्ञानभाषा म्हणजे काय, पहिले एक तर हा प्रश्न पहिले विचारायला पाहिजे. आणि दुसरं ती कशी करायची हा दुसरा त्याच्यातला पोट प्रश्न आहे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त ज्ञान ज्या भाषांमध्ये असतं ती ज्ञानभाषा. हा माझा अगदी साधा ह्याच्यात व्याख्या मी करीन. सगळ्या क्षेत्रांमधलं, म्हणजे जे अलीकडची क्षेत्र आहेत सगळी, ज्या तांत्रिक म्हणूया किंवा थोडीशी विज्ञानाशी संबंधित असलेली, तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम केलं पाहिजे. म्हणजे एकतर अगदी साधं सांगायचं तर बरेच जण, म्हणजे आपले अच्युत गोडबोले यांची जी पुस्तकं आहेत जर तुम्ही बघितली तर खूप जण त्यांना काय काय टीका करत असतात की बाबा हे असं करतात किंवा काय जे काय असेल ते. तर मला त्याच्यात आत्ता नाही पडायचं. पण ते एक प्रकारे हेच तर काम करतात की वेगवेगळ्या ज्ञान भाषांमधलं सोप्या पद्धतीनं समजेल असं पुस्तकांच्या रूपानं मराठी माणसांपर्यंत आणतायत. काय याच्यात चूक काय? म्हणजे अशीच ज्ञानभाषा होणार आहे. ज्ञानभाषा होण्यासाठी दरवेळेला कोश बनवणं आणि एक काहीतरी कठीण शब्द बनवणं आणि ते कधीच वापरात येणार नाही असं बघणं, इतके कठीण बनवणं की ते कधीच कोणी वापरणार नाही. शेवटी असं आहे की म्हणजे मी एखादा शब्द मराठीमध्ये कधी वापरणार जो मराठीमध्ये नाहीच आहे, जेव्हा मला तो भाजीवाल्याकडे आणि भाजीवाला वापरेल आणि मी सुद्धा तो वापरेन. भाजीवाला हा भाषा तुमची नेहमी वापरत असतो, किंवा जे व्यवहार असतात त्यामध्ये तो शब्द जेव्हा रुळतो तेव्हा तो त्या भाषेचा होतो असं मी समजतो. कोशामध्ये आला म्हणजे तो मराठी भाषेत आला असं नसतं. कोशाने नंतरची गोष्ट आली. तो व्यवहारात रुळला पाहिजे, तो लोकांना आपलासा वाटला पाहिजे. त्यामुळे मला अगदी खुशालपणे असं वाटतं की जे शब्दांना प्रतिशब्द जड निर्माण करण्यापेक्षा जर ते तसेच्या तसेच रुळत असतील तर ते का आपण आपले घेऊन टाकू नये, आपलेच म्हणून टाकावं त्यांना मराठी. जसं इंग्लिश मध्ये करतात, जंगल हा शब्द त्यांनी घेऊन टाकला. आता भरपूर शब्द त्यांनी घेऊन टाकले. हिंदी भाषा याबाबत खूप लवचिक आहे. ते बँक हा शब्द बँक असं लिहित नाही, ते बैंक असं करून टाकतात. त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो वळवून टाकला. असे खूप शब्द ते करून टाकले त्यांनी. मला असं वाटतं की अशाच प्रकारानं हे जे सगळं ज्ञान आहे ते सोप्या पद्धतीनं जितकं आणि जे लोकांना अंगवळणी पडेल, पटकन समजेल अशा प्रकारे जितकं येईल तितक्या लवकर आपली भाषा ज्ञानभाषा होईल. आणि याच्यातला दुसरा मुद्दा असा की जो अच्युत गोडबोलेंनी सुद्धा वारंवार मांडलेला आहे की अच्युत गोडबोलेंसारखे जे लेखक आहेत की जे नॉन फिक्शन मध्ये अशा प्रकारचं लिखाण करतात, जे वेगवेगळे ज्ञान, वेगवेगळ्या भाषांमधलं, वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान मराठीमध्ये आणतात, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असं आहे की कथा कादंबरीकाराला जितका मान दिला जातो तितका मान अशा पुस्तकांच्या लेखकांना दिला जातो. तर तो काय, हे काहीतरी वेगळं आहे किंवा ह्याची श्रेणीच वेगळी आहे. खालच्या मी म्हणणार नाही, पण हे जरा हलक्या दर्जाचं काम आहे. काहीतरी कुठेतरी हा समज आहे तो पहिले खोडून काढला पाहिजे. त्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. म्हणजे एखादा तरुण लेखक असतो, त्याला असं काहीतरी करायचं असतं, पण त्याला लक्षात येतं की अरे पण इथे जर काही आपल्याला फारसं मान दिलंच जात नाही, कशाला आपण हे करा ना, त्यापेक्षा आपण इंग्लिशमध्येच काम करू किंवा तिकडे, कारण जास्त आपल्याला हे आहे. कुठलीही जर पुस्तकं नॉन फिक्शनची किंवा ज्ञानाशी संबंधित पुस्तकं इंग्लिश मधली आपण बघितली, त्याच्या मागे मोठी बिब्लिओग्राफी असते. कुठून त्यांचे रेफरन्सेस काय आहेत, शेवटी त्याचं संकलनच कुठेतरी त्यांनी त्यांच्या प्रकारे केलेलं असतं आणि त्यांच्या इन्साइट्स दिलेले असतात. म्हणजे काही कुठून तरी अवकाशातून स्वतःच कोणीतरी निर्माण करत नसतं ज्ञान.
ते कुठलं तरी असतं, त्याच्यात कोणीतरी भर घालत असतं, त्याच्यात कोणीतरी स्वतःच काहीतरी टाकत असतं, कमी करत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा 2-3 गोष्टी झाल्या पाहिजेत, आणि त्याला रोजगारही प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे शेवटी सगळं अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. खरं. जर अर्थव्यवस्था त्याच्यात आली की आपोआप लोक ते अंगीकारतात, कारण त्यांना कळतं अरे त्याच्यातून पोटा पाण्याचा भागणार आहे. तर मग ती ज्ञानभाषा आपोआप होते. आणि इंग्लिश ही ज्ञानभाषा आहे असं म्हणतात लोक, काही प्रमाणात ते खरं आहे, पण ते तितकंसही खरं नाहीये. म्हणजे फ्रेंच सारखी भाषा आहे की जी खूप समृद्ध आहे आणि ती बोलली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात. आपण वसाहत आपल्याकडे इंग्रजांची असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की इंग्लिश ही काहीतरी वेगळी भाषा किंवा महत्वाची भाषा आहेच, ती महत्वाची, काहीच वाद नाही. पण ती त्याचा अवडंबर एवढंही नको करायला. त्याची ती शिकलीच पाहिजे, किंवा विविध भाषात शिकल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी फायदा होतो. तर ते खूप जास्त अवडंबरही न माजवता खूपशा गोष्टी आपण करू शकतो खरं तर. ओके. प्रणव, भाषा क्षेत्रात कोणते बदल व्हावेत असं तुला वाटतं? भाषा क्षेत्रात मला असं एक लक्षात आलं, म्हणजे जेव्हा मी थोडं अनुवादाचं काम करतो किंवा काय म्हणूया की व्यावसायिक भाषांतराची काम करतो, त्यावेळेला म्हणजे सबटायटलिंग असेल किंवा थोडं तांत्रिक काही काम असेल, वेबसाईटचं भाषांतर करायचं असं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकूणच भाषा क्षेत्राशी निगडीत जो काही रोजगार किंवा जी अर्थव्यवस्था आहे ती फारच काय म्हणूया कमी पैसे देणारी आहे. तो कुठेतरी वाढला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अगदी जास्तीत जास्त जरी पैसे दिले तरी जर ते आपण इतर क्षेत्रांच्या तुलनेत बघितले तर ते खूप कमी असतात. आणि त्या मानानं कष्ट म्हणाल तर ते प्रचंड असतात. कारण तुम्हाला कोश बघावे लागतात, तुम्हाला पुन्हा पुन्हा खरडे करावे लागतात, तुम्हाला त्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो. तर त्याचं थोडंसं मला असं वाटतं की मूल्यमापन हे आर्थिक दृष्टीने आणि सन्मानाच्या दृष्टीने सुद्धा जास्त जर झालं तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा या सगळ्याकडे खूप वेगळ्या प्रकाराने बघितलं जाईल. कारण भाषिक संशोधनही मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे की आज ते कमी प्रमाणावर दिसतं. म्हणजे आपल्याकडे उदाहरणार्थ एवढ्या बोलीभाषा आहेत तर त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. त्यासाठी काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजे. त्या क्षेत्रातले माणसं, म्हणजे त्या बोलीभाषांमधली माणसं नेमली गेली पाहिजे. त्यासाठी त्यांना एक निधी लागेल, तो दिला गेला पाहिजे. म्हणजे हे सगळं शेवटी मला असं वाटतं ना, अस्मितेच्या किंवा म्हणजे वृथा अभिमानाच्या भोवती फिरतंय आता भाषेचं, म्हणजे खास करून मराठी भाषेचं. तर जर ते अर्थव्यवस्थेच्या किंवा अर्थकारणाच्या दृष्टीने गेलं तर खूपसे बदल घडतील. कारण अस्मितेने तुमचं पोट नाही भरत, तुम्हाला मग शेवटी इंग्रजी शिकावी लागते आणि ती शिकली पण पाहिजे. म्हणजे मी असं परत म्हणत नाही की इंग्रजी शिकूच नका, मराठीवर तुम्ही तरून जा, अजिबात नाही. दोन्ही भाषा, किंबहुना तुम्हाला 5-6 भाषा आल्या तर उत्तम, त्या आल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर मराठीला सुद्धा काही गोष्टी या अस्मितेच्या याच्यातून बाहेर काढून सन्मान आणि अर्थकारण या दोन्ही दृष्टीने जर आपण काही प्रयत्न करता आले तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होऊ शकतात. आणि हे जगभरात झालंय. स्पॅनिश लोक इंग्लिश फारसे बोलत नाहीत, हे आपल्याला पण माहिती आहे. इटालियन इंग्लिश बोलत नाही, जर्मन लोक इंग्लिश एवढे बोलत नाही. तर चांगलं आहे, म्हणजे आपण सुद्धा हे करू शकतो खरं तर. नक्कीच. तर असं केलं तर पाहिजे. पण बघूया, हे म्हणजे ह्याच्यात ना खूप अशा गुंतागुंतीच्या गोष्टी, म्हणजे अर्थकारण पाहिजे, राजकारण सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. तर ते सगळीकडून एक फोर्स पाहिजे त्यासाठी. बरोबर. आणि आणखीन भाषेच्या संदर्भात मला असं वाटतं काम केलं पाहिजे की जास्तीत जास्त स्वतंत्र लिखाण तर केलंच पाहिजे, पण अनुवाद सुद्धा तितक्यात जास्तीत जास्त प्रमाणात केले. म्हणजे इंग्रजी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. जगातलं जवळपास सर्वोत्तम इतर भाषांमधलं साहित्य आज इंग्रजीत उपलब्ध आहे. म्हणजे आपण त्यातूनच तर ते वाचतो इंग्रजीमधून. आपल्याला जर्मन कुठे येते, पण आपण काफका इंग्लिश मधून वाचतो. तर ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर असं मराठीत आलं तर आपोआप मराठी वाढणारच आहे. म्हणजे त्यामुळे युअर राईट. बरोबर. वा, खूप छान गप्पा झाल्या प्रणव. आणि थँक्यू, तू आलास वेळ काढून माझ्या शो मध्ये. थँक्यू व्हेरी मच. येस, धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला की
या प्लॅटफॉर्मवरून काही गोष्टी बोलता आल्या कदाचित, त्यामधून काहीतरी मिसळण होऊन आपण पुढे काही एक विचार नक्कीच त्याच्या संदर्भात असेल किंवा इतर ओव्हरऑल सगळ्याच संदर्भात असेल आपण करू शकतो. तर तुमचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला इकडे बोलावलात आणि हा छान आपण संवाद साधला. नक्कीच, धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या आगामी पुस्तकांसाठी शुभेच्छा तुला. थँक्यू, धन्यवाद.